2026 भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा ठाणे जिल्हा एकता मंच कल्याण ग्रामीण यांच्या माध्यमातून आज संपूर्ण दिवसभरामध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे। हा 7वा ते 8वा कार्यक्रम दिव्यांग प्रहार संघटना मुरबाड तालुका पंचायत समिती कार्यालय मुरबाड दिव्यांग कक्ष या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या संघटनेच्या वतीने माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा होणार आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या दिव्यांग संघटनेच्या कार्यालयाला भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा आणि ठाणे जिल्हा एकता मंच कल्याण ग्रामीण यांच्या वतीने 5 खुर्च्यांची मदत या ठिकाणी मी देत आहे। तसेच दिव्यांग बांधवांना येणाऱ्या 5% अनुदानाच्या अडचणी, घरकुलाच्या अडचणी किंवा ज्या काही समस्या आहेत त्या भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून सतत आपण या संघटनेच्या बरोबर राहून समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी मी वारंवार बीडीओ मॅडम अधिकारी वर्गांना फोन करत असतो आणि या समस्या कशा सुटतील यासाठी सुद्धा माझा मंच आपल्या दिव्यांग प्रहार संघटनेच्या बरोबर आहे। मुरबाड तालुक्यातल्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, 5% अनुदान मिळालं पाहिजे, तसेच 30 लाखाचं जे अनुदान आहे सरकारी ते सुद्धा त्यांना मिळालं पाहिजे आणि अनेक प्रकारच्या सेवा सुविधा शासनाच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजेत अशी माझी धारणा आहे। आणि यासाठी मी स्वतः त्यांच्या प्रत्येक आंदोलनात मोर्चामध्ये सहभागी असतो। आज स्वतः दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण किसनजी भंडारी, मुरबाड तालुका अध्यक्ष वैभव कापडी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ तेलवणे, तसेच कार्यालय प्रमुख रवींद्र राणे, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार सुधाकर शेलके आणि सर्व उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि ही छोटीशी मदत 5 खुर्च्यांसाठीची मदत या ठिकाणी मी किसनजी भंडारी यांच्याकडे देत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। एक फोटो घ्या।